श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती पुढे सांगू लागले, ज्याच्या ठाई अपार वीर्य म्हणजे सामर्थ्य आहे व आपल्या इच्छेप्रमाणे कोठेही संचार करणे ज्याला सुलभ आहे आणि देवराज इंद्राच्या उरात जो धडकी निर्माण करील असा दुसरा सवाई इंद्र निर्माण करावा आणि त्याला सर्व देवांचा अधिपती बनवावे असा निर्धार त्या वालखिल्य मुनींनी केला. नुसताच विचार करून ते थांबले नाहीत, तर पराक्रमाच्या बाबतीत इंद्रापेक्षा शतपट मोठा असलेला अपार वेगवान व रौद्र इंद्र आपल्या तपश्चर्येच्या योगाने निर्माण करण्याचा त्यांचा विचार झाला होता. वालखिल्यांचा निर्धार समजताच शतक्रतू देवराज इंद्र विलक्षण संतापला आणि घोर तपश्चर्या करणाऱ्या कश्यप मुनींना तो शरण गेला. कश्यप मुनींनी इंद्राचे सारे बोलणे ऐकले आणि वालखिल्य ऋषींकडे जाऊन, तुम्ही मनात योजिलेले कार्य सिद्धीस गेले का असे त्यांना विचारले. होय, आमचे कार्य सिद्धीला गेले आहे असे त्या सत्यवादी वालखिल्य ऋषींनी उत्तर दिले. तेव्हा कश्यप मुनी ज्यांची आर्जवे करीत त्यांना म्हणाले, ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून हा इंद्र त्रिभुवनामध्ये निर्माण झाला आहे. तपोधनांनो, आपण देखील इंद्राची उत्पत्ती व्हावी एवढ्यासाठीच धडपड करीत आहात. पण थोर ऋषींनो, ब्रह्मदेवाचे वचन आपण कोणत्याही कारणासाठी खोटे करणे योग्य होणार नाही. तरीसुद्धा आपण आता जो सवाई इंद्र निर्माण करण्याचा संकल्प केला आहे तो देखील खोटा ठरता कामा नये. म्हणून या अडचणीतून काहीतरी मार्ग हा काढलाच पाहिजे. एवढ्यासाठी अतिशय बलाढ्य असा हा गरुड पक्षांचा इंद्र होवो. देवराज इंद्र आपल्याजवळ कृपेची याचना करीत आहे, त्याच्यावर आपण कृपा करावी. अशा प्रकारे कश्यप मुनींनी त्या तपोधन वालखिल्य ऋषींची विनवणी केली असता त्यांनी मुनिश्रेष्ठ प्रजापती कश्यपांना मोठा आदर दाखविला आणि ते त्यांना म्हणाले, हे प्रजापते, आमचा हा सारा खटाटोप इंद्राच्या निर्मितीसाठी आहे आणि आपण सुद्धा आपल्या पुत्रासाठीच हे सारे आरंभिले आहे. म्हणून सिद्धीला गेलेल्या आमच्या या कर्माचा आपणच स्वीकार करावा आणि जिच्यामुळे सर्वांचे कल्याण होईल अशीच गोष्ट आपण करावी. सौती म्हणाला, दरम्यान पवित्र आचरणाची दक्ष प्रजापतीची विनता नामक कल्याणी कन्या ऋतुमती झाली. पुत्राच्या प्राप्तीसाठी अनेक प्रकारच्या व्रतांचे दक्षतेने आचरण करणारी ती पवित्र विनता पुत्रप्राप्तीच्या इच्छेने आपल्या पतीकडे गेली असता तिचे पती कश्यप मुनी तिला म्हणाले, देवी विनते, जी गोष्ट व्हावी असे तुला वाटत होते ती गोष्ट प्रत्यक्षात घडलेली आहे. तुला 2 पराक्रमी पुत्र होतील आणि ते त्रैलोक्याचे अधिपती होतील. वालखिल्य ऋषींच्या तपाच्या प्रभावाने आणि माझ्या इच्छेप्रमाणे तुझे दोघेही भाग्यवंत पुत्र सर्व त्रिभुवनाला वंदनीय होतील. भगवान कश्यप विनतेला पुढे म्हणाले, फार मोठ्या अभ्युदयाला कारणीभूत होणाऱ्या आपल्या गर्भांचे तू अतिशय काळजीने जतन कर. त्रिभुवनाला आदरणीय ठरणारे आणि स्वेच्छेप्रमाणे रूप धारण करण्यास समर्थ असलेले हे दोघे शूर पक्षी सर्व पक्षांचे अधिपत्य करतील. विनतेचे असे समाधान केल्यानंतर कश्यप महर्षी संतुष्ट होऊन इंद्राला म्हणाले, तुझ्या मदतीसाठी नित्य धावून येणारे 2 महापराक्रमी भ्राते
तुला लाभतील. या तुझ्या 2 भ्रात्यांपासून तुला कसलेही भय उत्पन्न होणार नाही. इंद्रा, उद्विग्नता आता नष्ट होऊ दे. तूच पूर्वीप्रमाणे इंद्रपदावर स्थिर राहशील. आणि दुसरे असे की ब्रह्मवादी ब्राह्मणांची अशी अवहेलना तू पुन्हा कधीही करू नकोस. वाणी हेच ज्यांचे वज्र आहे आणि जे स्वभावतःच कोपिष्ट आहेत, अशा ब्राह्मणांचा गर्विष्ठ होऊन अपमान करणे युक्त नाही. कश्यप महर्षी येण्याप्रमाणे बोलल्यावर इंद्राच्या मनातील सारी खिन्नता नष्ट झाली आणि तो स्वर्गामध्ये परत गेला. तसेच कृतकृत्य झालेल्या विनतेला देखील अपार हर्ष झाला. अरुण आणि गरुड असे 2 पुत्र तिला झाले. त्या दोघांपैकी अरुण विकलांग म्हणजे अपंग झाला आणि तो सूर्याचा सारथी झाला. आणि गरुडाला पक्ष्यांच्या इंद्रपदावर अभिषेक झाला, म्हणजे तो पक्ष्यांचा सर्वश्रेष्ठ अधिपती झाला. हे भार्गवा, गरुडाने केलेले अद्भुत लोकोत्तर कृत्य आता मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही श्रवण करा. सौती पुढे म्हणाले, अनेक प्रकारची आयुधे धारण करणारी देवांची सेना संग्रामासाठी सज्ज झाली असता गरुड त्वरेने देवांकडे गेला. त्या महाबली गरुडाकडे पाहिल्याबरोबर देवांना थरकाप सुटला आणि त्या गोंधळामध्ये त्या सर्वांची आयुधे परस्परांवरच आपटू लागली. ज्या प्रज्ञेला पार नव्हता आणि विद्युल्लता व अग्नी यांच्या तेजाप्रमाणे ज्याचे तेज होते, असा अलौकिक प्रतापवान विश्वकर्मा अमृताच्या रक्षणाकरता होता. पक्षीराज गरुडांच्या पंखांच्या आघातांनी आणि त्याच्या चोचीने व नखांनी विश्वकर्मा विद्ध झाला असता त्याने 2 घटिकांपर्यंत म्हणजे सुमारे पाऊण तास त्याच्याशी घनघोर युद्ध केले आणि शेवटी तो आसन्न मरण झाला. नंतर आपल्या पंखांच्या जोरदार फडत्कारांनी त्या गरुडाने धुळीचे लोट उठविले आणि त्यांच्या योगे त्याने अखिल त्रैलोक्य अंधकार करून टाकले आणि देवांना त्या वावटळीने गुरफटून टाकले. त्या घनदाट धुळीमुळे हैराण झालेले देव मूर्छित झाले आणि धुळीच्या आवरणामुळे अमृताचे रक्षक त्यांना दिसेनासे झाले. अशा प्रकारे गरुडाने स्वर्गामध्ये हाहाकार उडवून दिला आणि आपल्या पंखांच्या आणि चोचीच्या प्रहारांनी त्याने देवांना रक्तबंबाळ करून टाकले. असा बाका प्रसंग आला असता इंद्र वायूला म्हणाला, मारुता, ही धुळीची वावटळ ताबडतोब थांबव. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30 वाजता महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. जय श्री कृष्ण.